मऊ लुसलुशीत आपला स्पंज डोसा तयार करून झालेला आहे। चला आपण बघूया आता स्पंज डोसा कसा तयार करायचा। अगदी लोण्यासारखा मऊ लुसलुशीत आपला स्पंज डोसा। आपण आज उन्हाळ्यातला पदार्थ स्पंज डोसा करणार आहे। तर स्पंज डोशासाठी लागणारे मी तांदूळ कोणते घेतले ते सांगते। आपल्या घरात जो जुना तांदूळ असेल तो जुना तांदूळ घ्या। जुन्या तांदळाचे आप्पे काही पण असेल ते छान होतं। आपण याचा डोसा तयार करणार आहे, स्पंज डोसा तयार करणार आहे याचा। तर हा मी रेशनिंगचा तांदूळ घेतलाय जुना, असा जरा थोडासा पांढरा शुभ्र घ्यायचा थोडासा। याचं प्रमाण सांगते मी 4 माणसांसाठी घेतलंय। मी 4 वाट्या तांदूळ घेणार आहे। हे 4 वाट्या तांदूळ घेते। हे आपले 4 वाट्या तांदूळ झालेत। उडदाची डाळ घेतली 1 वाटी। 1 वाटी पोहे घेतले। पोह्यांनी मऊसूतपणा येतो चांगला, हलका फुलकं होतं, म्हणून पोहे घालायचे 1 वाटी। आणि मी सगळं एकत्रच मिक्स केलेले। अर्धा चमचा मेथी दाणे घेतलेत। मेथी दाण्यानी चव पण छान येते, जाळी पण चांगली निघते डोशाला, आणि फर्मंट व्हायला पण मदत होते चांगली। आता आपण हे चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं, पार पांढरं शुभ्र होईपर्यंत धुवायचं याला चांगलं। तुम्ही सेपरेट भिजत घालणार असेल तर सेपरेट पण डाळ भिजत घालू शकता, पण मी एकत्रच घातले। हे मी चांगलं 4-5 पाण्याने धुतलंय, अजून 1 पाण्याने धुणार आहे। हे बघा, पार स्वच्छ धुवायचं असं, अजिबात काळपटपणा राहू द्यायचा नाही त्याच्यात, मग पांढरं शुभ्र होतं। आता याला मी 7 ते 8 तास भिजायला ठेवणार आहे। आपला तांदूळ आता चांगला भिजलेला आहे। पटकन मोडलं जाते डाळ, याचा अर्थ तांदूळ चांगले भिजलेले। हे बघा, याच्यात एवढं पाणी आहे, तर हेच पाणी आपल्याला वाटायला घालायचं आहे त्याच्यामध्ये। हे थोडं थोडं करून मोठ्या भांड्यात वाटायचं आहे। आपल्याला आता हेच पाणी थोडं थोडं घालून हे चांगलं मिश्रण वाटून घ्यायचंय। ह्या पाण्याने चव छान येते, डोशाला चवदार लागतो हा डोसा, म्हणून हेच पाणी वापरायचं याला। आणि पुन्हा चांगलं बारीक वाटून घ्यायचं। हे इतपत चांगलं बारीक वाटलंय। याची चांगली पेस्ट तयार झालेली आहे, चांगलं बारीक वाटलंय मी याचं। खूप जाडसर पण नाही ठेवायचं आणि खूप फार बारीक पण नाही वाटायचं। आता हे राहिलेलं मी असंच वाटून घेते आता। आपण हे भांड्याला शिल्लक राहिलेलं आहे, याच्यातच आपण आता थोडंसं पाणी घालून घ्यायचंय असं। हे जे आपलं पातेल्यात पाणी राहिलेलं हेच घालून घ्यायचंय आणि याला थोडंसं मिक्सरला फिरवायचंय, म्हणजे भांडंही स्वच्छ होतं आणि त्याचं पूर्ण निघून येतं सगळं। याला जास्त मेहनत पण लागत नाही। आता आपण हेच पाणी याच्यात ओतणार आहे। याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय, एकाच दिशेने फेटायचं याला। याच्यात हवा भरली जाते चांगली, म्हणून याला एकाच दिशेने फेटायचं। हे बघा, इतपत पातळ झाले हे। आता आपण याला
चांगलं उबदार ठिकाणी ठेवायचं आहे. कोणाला वाटलं तर ओव्हनमध्ये ठेवा. मी आता याला उबदार ठिकाणी ठेवणार आहे. उन्हाळा असल्यामुळं हे आमतं छान. डोश्यासाठी लागणारी चटणी. पण डोश्यासाठी चटणी करायची आहे. कशी करायची ती बघूया. अगदी हॉटेलसारखी आपण चटणी करणार आहे. फक्त खोबरं घालणार आहे ओलं. लसणाच्या पाकळ्या घेतल्या 2-3. थोडंसं अगदी चवीपुरतं आलं घेतलंय आणि पुदिना घालणार आहे. पुदिन्याने चव छान लागते. 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि कोथिंबीर आणि साखर 1 चमचा आणि मीठ घालणार आहे. कोथिंबीर टाकते, पुदिना टाकतेय. ओलं खोबरं टाकायचं. 1 चमचा मीठ, 1 चमचा साखर. छोटा चमचा आहे साखर. साखर कुणाला गोड आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालतं. आपण थोडंसं पहिलं फिरून घ्यायचं. हे पल्स मोडवरती फिरून घ्यायचं. मग सगळं खोबरं पूर्ण बारीक होतं पल्स मोडवर फिरवल्यावर. हे आपण घालूया याच्यात. मी आता बर्फ घालणार आहे याच्यामध्ये. बर्फाने चटणी काळी पडत नाही म्हणून बर्फ घालणार आहे. थंड पाणी घातलं तरी चालतं. चांगली आता बारीक वाटून घ्यायची. चटणी चांगली बारीक वाटून झाली. इतकी बारीक वाटली, अजिबात रंग चेंज झाला नाही याचा. थंड पाणी टाकलं किंवा बर्फ टाकला का हिरवा रंग येतो चटणीला. आता हे राहिलेलं खोबरं मी याच्यात वाटून घेतेय. हे राहिलेलं खोबरं वाटून घेतलंय. आता हे मिक्स करून घेऊया याच्यामध्ये. सगळं चांगलं मिक्स करायचं याला. आपण आता चटणीला फोडणी देऊन घेऊया. तेल टाकून घ्यायचे 2 चमचे. याच्यात घालूया मोहरी. 1 चमचा मोहरी घातली आहे. जिरं घातले 1 चमचा. हिंग घालते 1 चमचा आणि भरपूर असा कढीपत्ता. आपण आता हे फोडणी याच्यावर ओतून घेऊया. आपली आता चटणी झालेली आहे. आपण आता पण डोसे करायला घेऊया. आपलं पीठ कसं झालंय बघूया आपण आता. अगदी छान फुललंय पीठ. हे मस्त पीठ फुललेलं आहे. आता आपण याच्या आहे ना अर्धच काढून घेणार आहे मी याच्यातलं पीठ आणि अर्ध तसंच ठेवणार आहे. आपल्याला जेवढं लागेल तेवढं आपण एका पातेल्यात काढून घ्यायचं आणि राहिलेलं नंतर करायचं. याच्यात 1 चमचा मीठ घालतीये. अगदी अर्धा चमचा सोडा घालायचा. नाही घातला तरी चालतो. याच्यात थोडंसं पाणी घालतीये सोड्यावरती. पीठ जरा थोडंसं घट्ट आहे म्हणून पाणी घालते थोडंसं. चांगला सोडा फेटून घ्यायचा याच्यामध्ये. अगदी हलकं फुलकं पीठ झाले.
पीठ अगदी आपलं छान झालंय. अजून थोडंसं पाणी घालतीये. तवा तापायला ठेवलाय मी, नॉनस्टिक तवा तापायला ठेवलाय आणि हे मिठाचं पाणी केलेलं आहे. आधी मी आता याच्यावरती मिठाचं पाणी शिंपडतीये आणि टिश्यू पेपरनी पुसून घ्यायचंय. थोडंसं तेल लावून पुन्हा पुसायचंय टिश्यूनी. चांगलं अगदी पुसून घ्यायचं असं. आता आपण स्पंज डोसा टाकून घेऊया. अगदी हलक्या हाताने टाकायचं आहे. दोन मिनिटं होऊन देऊया याला. 2-3 मिनिटं झाकण ठेवूया याच्यावरती. लोणी, हे घरचं लोणी आहे, घरची साय काढून केलेलं लोणी आहे. थोडं थोडं लोण्याने डोसा खूप छान लागतो. अगदी मस्त अशी जाळी पडली. याला आपण आता पलटी करून घेऊया. छान असा डोसा तयार झालाय. हे बघा, चांगली जाळी पण पडली याला आणि अगदी मऊसूत झाले. आपण आता याला दुसरा टाकून घेऊया. याला असे चांगले बबल्स आले पाहिजे. अजिबात पळीनी किंवा कशाने अजिबात हलवायचं नाही याला. 2 मिनिटं याला झाकण ठेवूया. याच्यावर आपण लोणी टाकून घेऊया. सगळीकडून पसरून घ्यायचं असं लोणी. आपलं घरचं लोणी असलं का खूप सुंदर लागतो हा डोसा. तर आता असे डोसे सगळे काढून घेऊया. अगदी जाळीदार असा आपला डोसा तयार झालेला आहे. अगदी मऊसूद असा डोसा तयार झालाय. किती मऊसूद झालाय. आपला स्पंज डोसा तयार करून झालेला आहे. नक्की करून बघा, ट्राय करून बघा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मस्त खा आणि स्वस्त रहा.